नमस्कार, मी डॉक्टर संगीता जाजू. आयुष्यात वाचनाला म्हणजे रीडिंग ज्याला आपण म्हणतो, तर त्याला खूप खूप महत्त्व आहे. वाचाल तर तुम्ही वाचाल याचा अर्थ जे वाचक आहेत त्यांना नक्कीच कळलं असेल. तर मला माझ्या आयुष्यात आवडलेले काही मराठी कादंबऱ्या, त्यांची मी नावं सांगते आणि तुम्ही वाचले नसेल तर वाचा, एकदा वाचले असेल तर पुन्हा एकदा वाचा. तर मी ते कादंबऱ्यांची नावं सांगते. शिवाजी सावंत लिखित छावा ही कादंबरी, शंभूराजांच्या विषयी त्यात वर्णन केलेलं आहे. तसेच शिवाजी राजे लिखित मृत्युंजय ही कादंबरी, ज्यामध्ये कर्णाच्या जीवनाचं वर्णन केलं आहे. ययाती वि स खांडेकर यांनी लिहिलेली आहे आणि महाभारतातील पौराणिक कथा आणि ययाती राजाविषयी, शर्मिष्ठा यांच्याविषयी त्यामध्ये वर्णन आहे. मानवी स्वभाव, भोग, त्याग यांचं वर्णन त्यात आहे. श्रीमान योगी रणजितराय देसाई लिखित शिवाजी महाराजांवरती यांचं वर्णन आहे. खूप छान कादंबरी आहे. पानिपत विश्वास पाटलांनी 1761मध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धाबद्दल यामध्ये लिहिलेलं आहे. तसेच कोसला ही भालचंद्र नेमाडे यांची खूप छान कादंबरी आहे. बलूत ही दया पवार यांनी लिहिलेली कादंबरी आहे. नंतर सुहास शिरवाडकर यांची दुनियादारी ही कादंबरी. रणजित देसाईंची राधेय कादंबरी. नंतर सुखाचा शोध वि स खांडेकर. वपू काळेंची पार्टनर, अतिशय सुंदर, मला माझ्या आयुष्यात आवडलेली. आयुष्याचं तत्त्वज्ञान, त्याच्या प्रत्येक पानावर कुठलंही पान उघडा, तुम्हाला आयुष्याच्या तत्त्वज्ञानाविषयी माहिती कळेल आणि तुमचं जीवन जगणं तुम्हाला अधिक सुसह्य होईल. उपरा लक्ष्मण माने यांची कादंबरी अतिशय सुंदर आहे. अमृतवेल वि स खांडेकर यांची कादंबरी. शिवाय झोंबी आनंद यादवांची कादंबरी अतिशय सुंदर आहे. नंतर युगंधर, श्रीकृष्णाच्या जीवनावरती शिवाजी सावंत यांनी खूप छान रेखाटन केलं आहे. मी वाचल्या आहेत या कादंबऱ्या. पुन्हा एकदा वेळ मिळेल तसं वाचणार आहे. तुम्हीसुद्धा या कादंबऱ्या नक्कीच वाचा. धन्यवाद.